आज उमरेड नगर परिषद उमरेड या ठिकाणी पाणीच्या समस्याबद्दल आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आंदोलन करत आहोत। उमरेडमध्ये पाण्याची समस्या ही भरपूर आहे। लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, पाण्याचा टायमिंग योग्य नाही आणि आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो तर म्हणते का पाणी आम्ही सोडलं आहे, नळाला पाणी येत आहे, अर्धा तास नळ देतात आणि सांगतात का 2-2 तास नळ आम्ही सोडत आहोत, पाण्याची टंकी भरायची आहे, लाईनच्या बहाणा सांगतात। उमरेडकरांना पाणी मिळत नाही, यावर उमरेड प्रशासन काय करत आहे याबद्दलचं आंदोलन या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। येणाऱ्या काळात आज एप्रिल महिना मार्च महिना संपला आहे, एप्रिल महिना बाकी आहे, मे महिना बाकी आहे आणि लोकांना आताही नळाचं पाणी भेटत नाही। नळाचे टायमिंग वेगळे होऊन गेलेले आहेत, कधी दुपारी नळ सोडतात तर कधी रात्री 11 वाजता नळ सोडतात। हे उमरेडच्या प्रशासनालाही आज नगर परिषदनी लोकांना सांगायला पाहिजे का नळाचा कोणता प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, पाण्याची व्यवस्था काहून अशी ढासळलेली आहे। मागच्या काळात बीजेपीवाल्यांनी सांगितलं होतं आपल्या प्रचार दौऱ्याच्या याच्यात का आम्ही नळाला पाणी देऊ, मुबलक पाणी देऊ। याबद्दल आज नगराध्यक्ष नगर परिषद उमरेडच्या बीजेपीच्या आहेत, त्यांना आमचा प्रश्न आहे का तुम्ही पाण्याची व्यवस्था लोकांपर्यंत कशी पोहोचवणार आहात? उमरेडकरांना माझा नमस्कार। आपल्या उमरेड शहरामध्ये प्रत्येक एरियामध्ये पाण्याची टंचाई तांत्रिक नगरपरिषद भासवत आहे। पाणी साठा मुबलक असताना पण वेळेअभावी नळ नाही येऊन राहिले। ही प्रत्येक इतवारी आणि सोनेझरी प्रभागामध्ये ही समस्या ज्वलंत आहे। लोकांचे वारंवार फोन येत आहे पण अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरं देत आहे। त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आमची उमरेडकरांना योग्य पाणी मिळावं यासाठी मागणी करीत आहोत। उमरेड नगर परिषदेमध्ये आज जे नागरिक इथे राहतात, उमरेडमध्ये आता उन्हाळा येतो आहे, उमरेडमध्ये इतकी मोठी पाण्याची समस्या आहे की ती पाण्याची समस्या नगरपालिकेच्या माध्यमातून दूर होत नाही आहे। आम्ही सतत नगरपालिकेमध्ये या पाणीपुरवठा विभागामध्ये पाठपुरावा करूनसुद्धा लोकांना व्यवस्थितरित्या पाणी मिळत नाही। कधी सायंकाळचं पाणी ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी मिळतो, कधी सकाळचं पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना मिळतो, पण त्याची माहिती पण जनतेला नसते। अशी परिस्थिती या उमरेड नगरपालिकेमध्ये आताच्या कार्यकाळात तयार झालेली आहे। पहिलेच्या कार्यकाळामध्ये उमरेड नगरपालिकेमध्ये इतकं मोठं पाण्याचं एक 16 कोटी 80 लाखाचं 32 कोटी 80 लाखाचं एक प्रोजेक्ट आलेलं होतं। त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत होतं। आज इथं अशी परिस्थिती आहे, आज पाणी उपलब्ध बरोबर होत नाही। उमरेडचं पाणी हे प्रायव्हेटीकरण करण्यात येऊन राहिलं का अशी परिस्थिती उमरेडमध्ये आहे। लोकांना पाणी मिळत नाही आणि हे लोक लग्न याला त्याला जे यांच्या जवळचे मागे नगरपालिकेमध्ये काही सत्तापक्षाचे नगरसेवक आहेत, त्यांच्या इथे पाणी, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लग्न विवाहामध्ये सर्वांच्या इथं पाणी आणि उमरेडच्या जनतेला पाणी मिळत नाही अशी परिस्थिती उमरेडकरांच्या इथे झालेली आहे। म्हणून उमरेडची जनता आमच्यापर्यंत आलेली आहे की उमरेडमध्ये आता उन्हाळा येत आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी चांगल्या मोठा मुबलक प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे अशी लोकांची विनंती होती, म्हणून आम्ही हे पाणीपुरवठा आंदोलन केलेलं आहे।